नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत कैरीची लुंजी, म्हणजेच लग्नाच्या पंक्तीत करतात ती कैरीची भाजी. काही भागात या भाजीला कैरीची चटणी असे सुद्धा म्हणतात, तर आमच्या खानदेशात कैरीचे बाफले असे म्हटले जाते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, ठेचलेले आले जिरे लसूण, धने, कोथिंबीर, गूळ आणि कैऱ्या. सर्वात आधी मी कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला कोरडी करून घेतलेली आहे. आता मी कैरीच्या बारीक फोडी करून घेणार आहे. या फोडी तुम्हाला जशा वाटल्या तशा करू शकतात, खूप बारीकही करू शकतात. कैरीची लुंजी करण्यासाठी कमी आंबट असलेलीच कैरी घ्यायची, कारण आंबट कैरीला गुळही जास्त लागतो आणि ती आंबटही लागते. सहसा मुले आंबट खात नाही. आमच्याकडे सहसा लग्नामध्ये ही भाजी हमखास असतेच, कारण कैरी आणि गूळ खाल्ल्यामुळे उन्हाळ्यात ऊन लागत नाही. त्यामुळे सहसा ती लग्न कार्यात केली जात असावी असे मला वाटते. उन्हाळ्यात कैरीला मीठ लावून खाल्ल्यामुळे घशाला कोरड पडत नाही, कारण उन्हाळ्यात शरीरातील पाणीही कमी होते. आता माझी कैरी पूर्ण चिरून झालेली आहे. ती मी एका भांड्यात भरून घेणार आहे. आता गॅसवर एका कढईत तेल गरम करण्यास ठेवू. नंतर त्यात मोहरी, कढीपत्ता, ठेचलेले आले जिरे लसूण, हिंग, हळद, लाल तिखट याची फोडणी करून घेऊ. हे सर्व चांगले परतून घेतल्यावर त्यात कैरीच्या फोडी टाकून परत एकदा चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात खलबत्त्यात अर्धवट कुटलेले धने, त्याचप्रमाणे कोथिंबीर व चवीनुसार मीठ टाकून परत एकदा परतवून घेणार आहे. सर्वात शेवटी कैरीमध्ये गूळ टाकावा व परत एकदा परतवून घ्यावे आणि 10 ते 15 मिनिटे चांगले शिजू द्यावे. ही कैरीची भाजी पाणी न टाकताच मऊ होते आणि छान लागते. कशी वाटली ही कैरीची लुंजी? कमेंट करा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.